कॉलेजमध्ये असताना माऊलीचा फोन आला. मला म्हणली त्याला भाडं घेऊन चाललोय, येणार काय? म्हणलं येतो की, काय विषय? असंच सगळ्यांनी म्हणलं मला तिथे पावतर सोडून या. पुढे जाऊन म्हणलं येण्यासनी जरा खुश करूया. दुकानात गेल्यानंतर कुल्फी नाही काय तर घ्यायचं म्हणलं. लाईट नव्हती त्यामुळे सगळं पातळ होतं, म्हणून यासनी 5-5 वाल्या पुड्यांवर निघा बसवलं. थोड्या वेळानंतर माऊली पण आली. जातो म्हणलं आता. माऊली म्हणली तुझ्या ब्लॉग मुळे लय फेमस झाली बाबा, जिकडे जाईल तिकडे मला म्हणतात तुम्ही त्या रील्स करतेला पोरा संग असताय ना. अरा म्हणलं बस काय भाई, एवढी चर्चा व्हायला काय म्हणलं आपली. माऊली म्हणली तू विषयच खाला तर भावानं असा सपोर्ट करत राहा, एवढीच विनंती आहे आपली. जाता जाता घोडा मैदान बघायला भेटलं. ही गाडी फेल गेली कारण डाव्या साईडचं खोंड उसातच शिरलं. असंच काही तासानं पोचलो आहे ते या गावात. पोचल्यानंतर पहिल्यांदा आपली रिक्षा पार्किंग करून घेतली. पार्किंग करून झाल्यानंतर भाडेकरी सगळी दर्शनाला गेली. माऊलीसनी म्हणलं आपण पिन जाऊन येऊया. ते या गावात श्री रेणुकाईचं मंदिर आहे. ही गर्दी बघून नेमकी जत्रा आहे का काय कळत नव्हतं. माऊली म्हणली 100% जत्राच असणार. ही गर्दी बघून तसंच वाटत होतं. दर्शन घेऊन आलो. माऊली म्हणली जरा काय तर खाऊन घेऊया. इथं वडापाव आणि भाजी खाऊन घेतली.